brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आतापर्यंत रवी देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या दोन मुख्य आरोपींना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेली आहे। परंतु उर्वरित आरोपी जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगेशला मारताना त्या ठिकाणी दिसत आहेत, ते आरोपी आणि ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळे आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट झाले पाहिजेत, अशी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होत नाही, कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत या ठिकाणी होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सारेजण एकत्रपणे मंगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। कारण मंगेश हा माझा भाऊच होता आणि अशा पद्धतीचं काम खोपोली शहरामध्ये कर्जत टाकवे गावातील जर तो राहणार असला तरी या ठिकाणी येऊन त्यांनी जे प्रस्थ उभं केलं होतं, एक सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा, तळागाळातील गोरगरिबांची सेवा करणारा हा माझा कार्यकर्ता, रात्रंदिवस लोकांसाठी झटणारा हा माझा कार्यकर्ता, गोरगरिबांना हॉस्पिटल पासून सगळ्या सुविधांपासून सातत्याने मदत करणारा हा कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्याची जर हत्या होत असेल तर आम्हाला राजकारण या ठिकाणी करायला नको। त्यापेक्षा एकतर ह्या सगळ्या आरोपींना अरेस्ट करा, नाहीतर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत त्यांना अरेस्ट करत नाही तोपर्यंत। जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे। सुधाकर घारे हा एफआयआर मधला आरोपी आहे, भरत भगत हा एफआयआर मधला आरोपी आहे, रवी देवकर एफआयआर मधले आरोपी आहेत। मग आरोपींना त्या ठिकाणी या ठिकाणी अरेस्ट न होता सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट देतोय की सुधाकर घारेचा याची संबंध नाही। पण मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, ही जी काही घटना घडलेली आहे याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा एस.एन. जोशी अलिबागच्या वकिलांकडनं, तो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी। हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे, यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे, हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू। मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल, पण आम्ही त्यांना सोडणार नाही। थँक्यू। कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे, कठोर शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विघ्न असतील ते लाभाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी। इतर बाबतीमध्ये जे बोललं जातं आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे। पण ज्यावेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं। जी घटना घडली ते जे काय परस्परांच्या बद्दलचं त्यांचं असेल, त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं, त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल। मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नसेल, पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही। परंतु सुधाकर घारेंवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि स्वतः थोरवे म्हणतात की मी या सगळ्या प्रकरणात आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही। त्यांना जे काय असेल ते करू द्या ना, कारण शेवटी थोरवेंची पूर्व इतिहास काय आहे तर त्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या याच्यामध्ये आपण पाहू शकतात, त्याच्यामुळे आणि सुधा घारेंचं पण बघू शकता नेमकं कोणाचा पूर्व इतिहास काय आहे। तो स्वाभाविकपणाने शेवटी एखादी गोष्ट राजकीय पद्धतीने केली जात असेल तर ठीक आहे। आज मी काय बोलू इच्छित नाही, कारण शेवटी तपास त्या गोष्टीचा सुरू आहे। तपास यंत्रणेने पूर्णपणाचा सगळा तपास करावा। 4-8 दिवस अगोदर काय कोणाचे काय फोन ते असेल, अगोदरपासूनचं काय असेल, काय कॉन्स्पिरसी काढण्यासाठी कोणी काय केलं असेल, घटना घडल्या नसेल, कोणाच्या नंतर कोणाचे काय फोन कॉल झाले असतील, जरूर तपास यंत्रणेने या साऱ्या गोष्टीचा अत्यंत व्यापक पद्धतीने तपास सखोल करावा आणि लवकर जनतेच्या समोर सत्य आणावं।